उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या प्रवेशाने चांगलीच खळबळ माजली आहे। खडकी या महापालिकेच्या 20 क्रमांकाच्या प्रभागात लंगोटे आणि घोंगरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी आमदार नितीन बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्थानिक राजकारणात मोठे फेरबदल घडवून आणत आहे। अकोला जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने एका भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आमदार नितीन बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात समाजसेवक आणि माजी लोकप्रतिनिधींनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। समाजसेवक शंकरराव लंगोटे आणि माजी जिल्हा परिषद सदस्या मंजुळाताई लंगोटे यांच्यासह लंगोटे परिवाराचे समर्थक, त्याचबरोबर सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे राजेश भाऊ घोगरे, माजी ग्रामपंचायत सदस्या वर्षाताई घोगरे यांच्यासह शेकडो समर्थकांचा पक्ष सोहळा रंगला। या दिग्गज नेत्यांसोबतच परिसरातील शेकडो युवक आणि महिलांनीही अधिकृतपणे पक्षप्रवेश केला। कार्यक्रमाला माजी आमदार गजाननजी दाळू गुरुजी, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपालभाऊ दातकर, शहर प्रमुख आशिष गावंडे, ज्येष्ठ नेते प्राध्यापक संतोष हुशेसर, जिल्हा प्रमुख मंगेशभाऊ काळे आणि शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाभाऊ मोहोड यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक केशवराव पातोंड, प्रल्हादराव ढोरे, शंकरराव बिरकड, गजाननराव खांबलकर आणि विनायकराव कारंजकर यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना बळ दिले। यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख गोपालभाऊ दातकर आणि प्राध्यापक संतोष हुशेसर यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीवर भर दिला। अध्यक्षीय भाषणात आमदार नितीन बापू देशमुख यांनी नवीन सदस्यांचे स्वागत करून आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भाऊ हरणे यांनी केले। शेवटी आभार प्रदर्शनाने या सोहळ्याची सांगता झाली। आम्ही गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो। माझी पत्नी जेव्हा इथे ग्रामपंचायत एरिया होता, ग्रामीण होतं, तेव्हा ग्रामीणची इथे तालुका उपाध्यक्ष होती। आम्ही सतत भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो। मागच्या वेळेला हद्दवाढ झाल्यानंतर जेव्हा महानगरपालिकेला लागली तेव्हा आम्ही इथले प्रवर दावेदार होतो, परंतु आम्हाला पक्षाने वेळेस दुसऱ्या पक्षातून आलेले 2 आयात करून त्यांना उमेदवारी दिली व आम्हाला टाळलं। त्यानंतर सुद्धा आम्ही पक्षासाठी तनमन धनाने इमानदारीने पूर्ण काम करून 4ही उमेदवारीतून पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आणले। सर्वांनी त्याच्यात पूर्ण वाटा आमचा सर्वांचा सहभाग होता। त्यानंतर आमच्यासोबत एवढी उपेक्षा झाली की आम्ही प्रत्येक कामासाठी त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला टाळायचा प्रयत्न केला। आज आमच्याकडे अनेक समस्या प्रलंबित आहेत। नवीन कॉलनी आहेत, नवीन कॉलनीमध्ये काही भागात अशा ठिकाणी रोड बनले जात आहेत की ज्या ठिकाणी रहदारी नाही आहे, वस्ती नाही आहे, परंतु जिथे 20 वर्षापासून लोक वास्तव्यात आहेत तिथल्या लोकांना टाळल्या जात आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी सोडण्याचा हा निर्णय घेतला। आम्ही यापुढे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करून तनमन धनाने शिवसेनेसाठी काम करू। जे आमच्याकडून शक्य होईल तेवढं आम्ही पक्षासाठी करून पक्षाची जबाबदारी देईल ती पूर्णपणे ताकदीनिशी पूर्णपणे करण्याची आम्ही ग्वाही देतो। मी शंकरराव लंगोटे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो। माझी मिसेस जिल्हा परिषद मेंबर आहे। मी 10-15 वर्षापासून काँग्रेस कमिटीचं काँग्रेस कार्यालयाचं काम करीत आहे। आता आम्ही आमच्या सर्व गावा मिळून एक निर्णय घेतला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश घेत आहे। आमच्यासोबत 250-300 लोकांचा ग्रुप आहे। तो सर्वचे सर्व ग्रुप आम्ही उबाटा गटामध्ये प्रवेश घेत आहे। तरी आज सर्व गावाचं आमच्या एकच इच्छा होती की आपण सर्व काँग्रेस पक्ष या बीजेपी सोडून सर्वांनी उबाटा गटात प्रवेश करावा, ही सर्वांची इच्छा होती।